तर इथे नदीच्या झिंग्या मी नेहमी फिरले. हा आता फेकून झालं मी आता खूप दिवस झाले इथे बघ कामाला. तर इथे आमचं जेवण झालेलं आहे आणि ही उद्याची तयारी करून ठेवते. तर इथे मस्त नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे. एक्सरसाइज झाली, स्वयंपाक पण झालेला आहे आणि घरातलं पण आवरून टाकलं. तर पियालाची वाट बघते मी. 11:30 वाजले पण काही अजून आली नाही. तर येईलच आता. तर तेच वाट बघते. मग म्हणजे खाली जावं लागेल गेट उघडायला वगैरे. तर मागे बघू शकता किती छान फुलं आलेली आहे. पिंक कलरचे, बोगनवेलाचे, खूप ब्राईट कलर आहे. तर तेच आज मस्त लवकर एक्सरसाइज झाल्यामुळे मला मस्त फ्रेश वाटतंय. आता कियारा आली का थोडं आणि जेवायला बसेल मी. आणि कियारासाठी अंडा उकडून ठेवलेला आहे, तर ते तिला देईल बॉईल एग. तर असं आता बघू, जसं जसं दिवस जाईल तसं तसं तुमच्याशी मी बोलतेच. आणि आज मला नागली बाजरी पण थोडी पाकडून घ्यायची आहे, दळून आणायचे. तांदूळ जे होते ना गावाकडचे मी तुम्हाला दाखवले होते, ते सुद्धा दळून आणायचे 2 किलो. त्याचं मग बघेल काय भाकरी करता येतात, मग वेगवेगळ्या पद्धती करणार. तर म्हटलं आता काय करायचं ते तांदळाचं, तर मग भाकरीसाठी दळून आणणार 2 किलो. तर असं. तर चला, कियारा आली की बोलते तुमच्या. इथे बसते आणि मागे बघू शकता इतकी फुलं आलेले आहे ना. ह्या साईडला सुद्धा गुलाबाचे सगळे फुलं आलेले आहे. आणि इकडे बोगनवेलाचं इतकं ब्राईट कलर दिसतं, इतकं छान दिसतं, सुंदर एकदम. तर इथे बसते थोडा वेळ, तिची वाट बघते. आणि मग ती आली की जेवायचे. मला भूक लागली आहे, कारण लवकर एक्सरसाइज झाली की एनर्जी खूप जाते. तर मी ना 1000 कॅलरीची एक्सरसाइज करते. म्हणजे एकदाच 1000 कॅलरीज कमी होतात आपल्या. तर ती एक्सरसाइज करते मी रोज सकाळी. आता जसं आता आपण नवीन वर्षाला कसं काहीतरी ठरवतो की आता हे करणार, ह्या वर्षी ते करणार. तर तसंच मी पण ठरवलेलं आहे की रोज सकाळी उठून, रोज नाही तरी 1 दिवस आड तरी उठून सकाळी सकाळी एक्सरसाइज करायची. घरातले सगळे कामं आवरून घ्यायचे, म्हणजे 11पर्यंत सगळे कामं पूर्ण झाले पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. आणि एवढ्या महिन्यात माझे 2 ते 3 किलो वजन कमी झालं पाहिजे. तर असं मी ठरवलेलं आहे, 3-4 किलो तरी कमी झालं पाहिजे. तर बघू आता. आणि फुल डाएट करणार. तर एकच पोळी मी नेहमी खाते, एकच पोळी खाते, पण मग भात पण मी कमी करणार. बाकी बाहेरचं जास्त खाणार नाही. आता सध्या तरी बाहेरचं जास्त खात नाही आहे मी. खाल्लंच तर मग आता पाणीपुरी पण मी खूप खात होती, पण पाणीपुरी पण आता सध्या खाल्लीच नाही मी कधीपासून. तर असं प्लॅन आहे माझा की ह्या महिन्यात, एवढ्या महिन्यामध्ये 2 ते 3 किलो वजन कमी झालं पाहिजे माझं. तर असं. आणि बघू, आज जमलंच तर ना किराणा पण भरायचा होता. बघू आता जसं जमेल तसं. तर तिथं किराणाची वाट बघते. तर चला, बोलते नंतर तुमच्याशी. बापरे, थोडी गर्दी आहे. चला, झिंगे घ्यायचे ना. तर इथे नाशिकचा बुधवारचा आठवडी बाजार आहे ना, तिथे आधी खूप गर्दी आहे फिश मार्केटमध्ये. तर आता सुकी मच्छी घ्यायची आहे आपल्या काय म्हणतात झिंग्या वगैरे. ती पण तिथे आहे ना, त्यांच्याकडे आहे ना. तर इथे नदीच्या झिंग्या आहे, किंवा त्या पण नदीच्या आहे झिंग्या. ह्या झिंग्या भारी लागतात. ह्या थोड्या जाड आहे, त्या बारीक आहे. त्या 2 सेम आहे ना. मग ही नका ना, हीच घ्या ना. ही सेम आहे का? ही द्या, ही द्या. काहीतरी बारीक आहे पण काय नाही. हां, ही नका, ही द्या 60 वाली आणि ती द्या. इथे नदीच्या झिंग्या मी नेहमी फिरले. हां, मी
आता खूप दिवस झाले ते बघ कांदा सुरमई आहे. थोडी बाळून आली ती पण भाज्या ना आमच्याच इकडून घेऊन झिंग्या ज्या आम्हाला नदीच्या घ्यायच्या होत्या इथंच मिळतात, मग त्याच घेतल्या. आता इथे इतकी गर्दी आहे, खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आज फिश खायचा पण प्लॅन नाही आमचा. आता मी ना चिकन करते. चिकन इथे इंद्रायणी आपला नवीन भात आहे ना तो टाकलेला आहे, तर इतका सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरात. इथे चिकनचा आपला मसाला फ्राय करून घेतली. मी ज्वारी आणली विकत, कुठे ठेवली, पुढे ठेवलेली आहे. ज्वारी आणि येतं मी भाज्या घेऊन आली. तर आमच्याच इथं भाज्या आणलेल्या आहेत ह्या मस्त कांद्याची पात, कोथिंबीर आणि हे मला वालाची शेंगा जास्त आवडत नाही, मग मी ह्या बिया आणते. खूप छान भाजी लागते, पात अशी रस्सा भाजी किंवा मग सुकी भाजी पण खूप छान लागते. तर ती पाव किलो घेऊन आलेली आहे. मिरच्या आहे आणि मला आज भेटलेला आहे मस्त लाल कोबी. तुम्ही खाल्लाय का कधी नक्की सांगा. तर बघू शकता गुलाबी कोबी आहे, तर सॅलेडमध्ये वापरतात किंवा मग भाजी पण बनवतात. तर मी पहिल्यांदाच म्हणजे आणलं, पहिल्यांदा आणि खाणार आहे लाल कोबी. मस्त दिसतो कलर, खूप छान पर्पल कलर आहे, खूप भारी आहे मस्त. तर तो आणलेला आहे. आणि ज्वारी घेऊन आली मी 3 किलो ज्वारी आणलेली आहे. तर आता उद्या वगैरे दळून आणेल. उद्या मी ना नागली वगैरे मला आज करायचं होतं, पाकडायचं होतं, पण काही जमलंच नाही. तुमच्याशी मी बोलली होतं नागली वगैरे पाकडे, पण काही जमलं नाही. तर ज्वारी आणलेली उद्या पाकडून घेणार सगळं. ज्वारी थोडी उन्हात वाळवून घेणार. चला आधी आता पटापट चिकन तयार करून घेते आणि मग बोलू. आता इथे पोळ्या पण झालेल्या आहे मस्त गरम गरम छानपैकी. आणि तुम्ही बघितलं असेल माझं तेलाचं जे आहे ना पोळ्यांचं, ते इतकं युजफुल आहे ना, इतकं आवडलंय मला हे. तर त्याच्यामध्ये तेल कमी पण लागलं जातं, एवढं जास्त पण नाही. तर आणि हात पण खराब होत नाही, तेलकट वगैरे काहीच नाही होत. तर मस्त छान असं लावता येतं याच्यावर, मस्त छान तेल लागलं जातं. आणि ब्रश आहे आणि हात सुद्धा माखत नाही, काहीच नाही. तर खूप मस्त इझी, म्हणजे मी आता वापरून आता खूप दिवस झाले वापरलं, 15-20 दिवसापासून. तर मस्त तेल लागलं जातं. आणि इथे पोळ्या आपल्या तर 5-6 पोळ्या केल्या फक्त. आणि हे मी नवीन टोपले घेतले, तुम्हाला दाखवतच नाही व्लॉगमध्ये. तर हे नवीन घेतलेले आहे मी गंगेवरून. तर 50-50 रुपयाला घेतले होते. तर खूप छान आहे, म्हणजे एकदम असं छोटेसे आणि क्यूट आहे. आणि काढून तुम्हाला दाखवते. तर तो घेतलेला आहे. तर बघू शकता असं एक टोपलं आहे, त्याच्यात फळं वगैरे किंवा मग काही भाज्या तोडल्या किंवा भाज्या ठेवायला छान आहे मस्त. तर असं एक घेतलेलं आहे. आणि मी आधी ना पोळ्या याच्यात पण काढायची. तर हे मी ना सोनी गिफ्टमधून घेतलं होतं, खूप दिवस झाले, याला 7-8 वर्ष झाले असेल वापरते हे टोपलं मी. तर मी आधी कशी पोळ्या करून टोपल्यात ठेवते आणि त्याच्यानंतर डब्यामध्ये ठेवते. तर हे सोनी गिफ्टमधून घेतलं होतं. तर असे माझे 3 टोपले झालेले आहे. आणि तुम्ही डबा तर बघितलाच असेल माझा, सोनी गिफ्टमधून घेतला, तो पण खूप मस्त आहे, एकदम छान आहे. मला असा हँडलचाच पाहिजे होता डब्बा. तर इथे चिकन वगैरे झालेलं तुम्हाला दाखवते. चिकन आपला इंद्रायणी भात मस्त गरमागरम इथे केलेला आहे, झणझणीत काळ्या मसाल्याचं चिकन. तर बघू शकता एकदम थोडा रस्सा केला आणि असं घट्ट झालेलं आहे मस्त. आणि असं चिकन बघू शकता. तर इथे चिकन झालेलं आहे. इथे आपल्या चपात्या झालेल्या आहे मस्त छानपैकी. तर स्वयंपाक झालेला आहे. आता ना थोड्या वेळ जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर इथे आमचं जेवण झालेलं आहे आणि ही उद्याची तयारी करून ठेवते. तर इथे मस्त ना याची भाजी कापून ठेवली आहे आपली, कांद्याची पात उद्या करणार. आणि लसूण सोलायला खूप वेळ जातो माझा, तर मी लसूण ना आदल्या दिवशी सोलून ठेवते. ताजाच सोलते, म्हणजे आदल्या दिवशी आधीच नाही असं खूप एवढा सोलून ठेवत. आणि फ्रीजमध्ये त्याचा कारण कसं वास पण राहतो, फ्रीजमध्ये पण वास एकदम दरवळतो. आणि त्याचं जो
फ्लेवर असतो ना तो पण उडून जातो जर सोलून ठेवला तर. पण मी आदल्या दिवशी सोलून ठेवते. आणि मी याचा यूज केलेला आहे. याच्यामध्ये मी ठेवलेले आहे अंडे. तर आता फ्रीज मध्येच ठेवते, पण मग आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये वरती ठेवले तरी चालतात अंडे. तर मग मी याच्यात अंडे ठेवते, मग इथून करून पटकन देता येतं नाश्त्याला. तर असं. आणि कोथिंबीर वगैरे सगळं निवडून ठेवलं मी. बाकी मग भाजी कापून ठेवली. उद्या विहानला कांद्याची पात चपाती आणि वैभवसाठी पण कांद्याची पात चपाती आणि वरण करेल उद्या, तुरीचं वरण. आणि मी इथे ज्वारी घेऊन आलेली बघू शकता. तर ही ज्वारी मला खूप स्वस्त मिळाली, 35 रुपये केजी प्रमाणे मिळाली. तर 3 किलो ज्वारी आहे. तर ती मी उद्या निवडून वगैरे ठेवणार. दळून पण आणली बहुतेक. ज्वारी, नागली आणि बाजरी 3 पीठ दळून आणले. थोडासा प्लॅन आहे. तर मस्त जेवण झालं, किचन आवरलं, समोरचं आवरून दिलं, डिशवॉशरला भांडे लावले. आणि तेच असं होतं माझं ब्लॉग. मला बाजारातलं एवढं काही दाखवता नाही आलं तुम्हाला, आठवडी बाजारातलं. तर फक्त ते झिंग्या घेतल्या. आणि इतकी गर्दी होती ना बापरे, आज खूप गर्दी होती फिश वगैरे घेण्यासाठी. तर मग भाज्या वगैरे काही घेतल्या नाही. मग भाज्या आमच्या इकडे येऊन घेतल्या. 2-3च भाज्या मी घेते, जास्त भाज्या घेत नाही. तर असं होतं माझा ब्लॉग, साधा सिंपल. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर असा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.